डॉक्टर श्रीकृष्ण महाजन हे सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व होते। त्यांनी नवनवीन उपक्रम राबविले आहेत, ते कदापि विसरता येणार नाही। फुले शाहू आंबेडकर फोरमच्या कार्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे। त्यांचा आकस्मिक जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव यांनी व्यक्त केली। डॉक्टर बाबासाहेबांचे अनेक पैलू वेगवेगळ्या सेमिनारमधून, कॉन्फरन्समधून, चर्चासत्रामधून नुसत्या कोल्हापूर नाही, नुसत्या विद्यापीठामध्ये नाही, राज्यामध्ये, देशामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं प्रसार करण्याचं काम, ते प्रस्थापित करण्याचं काम, प्रकाशित करण्याचं काम हे प्राध्यापक महाजन सरांनी केलेलं होतं। तसंच महात्मा ज्योतिराव फुल्यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान असेल, सामाजिक समतेच्या संदर्भातलं योगदान असेल, हे योगदानसुद्धा या विभागाच्या माध्यमातून, या सेंटरच्या माध्यमातून, एक्सक्लुजन सेंटरच्या माध्यमातून हे राज्य पातळीवरती, देश पातळीवरती नेण्याचा प्रयत्न त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला। राजर्षी शाहूंच्या अनुषंगानं अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम त्यांनी राबवले आणि त्यामध्ये सुद्धा राजर्षी शाहू कसे श्रेष्ठ होते, कसे ज्येष्ठ होते, कशी त्यांची गरज होती आणि सामाजिक लोकशाहीचं त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे, प्रतिनिधित्वाचं जे धोरण आहे, ते राज्य पातळीवरती, देश पातळीवरती नेण्याच्या अनुषंगानं अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी काम केलेलं आहे। शिवाजींच्या संदर्भामध्ये, शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांनी उत्तम अशा प्रकारचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्याच्या अनुषंगानं पाली विभाग, MA पाली त्यांनी चालू केलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सेंटरमध्ये बाबासाहेबांचं हे योगदान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी डिप्लोमा चालू केलेला आहे आणि त्यांनी सर्टिफिकेट कोर्ससुद्धा चालू केलेला आहे। हे सगळं करत असताना फुले आंबेडकर शाहू ही जी चळवळ आहे, या चळवळीशी जे त्यांचं नातं आहे, ते नातं त्यांनी कधी तुटू दिलं नाही, ते नातं सातत्यानं चालू ठेवण्याचा प्रयत्न केला। वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतील शाहू स्मारक भवनमध्ये, वेगवेगळ्या विचारपीठावरती, वेगवेगळ्या संस्थांनी, वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित, त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा। व्याख्यानाच्या निमित्तानं असेल, लिखाणाच्या निमित्तानं असेल किंवा संयोजनाच्या निमित्तानं असेल, हे त्यांनी खूप अशा प्रकारचं योगदान दिलं। माझा अत्यंत जवळचा तो मित्र होता। सुरुवातीपासून माझे आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते। DRK कॉलेज ऑफ कॉमर्स असेल, विद्यापीठ असेल किंवा सामाजिक विचारपीठावरती असेल, अत्यंत जवळचे संबंध होते आणि असा एक कृतिशील सामाजिक कार्यकर्ता, असा एक कृतिशील विचारवंत आणि संशोधक जेव्हा आपल्यामधून निघून जातो त्यावेळेला साहजिकच सगळ्यांना दुःख होणं हे निश्चितपणे अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे। तसं मलाही या माझ्या फोरममधल्या सगळ्या सदस्यांनासुद्धा खूप दुःख झालेलं आहे आणि ही जी पोकळी त्यांच्या जाण्यानं झालेली आहे, ती पोकळी कधीच भरून निघणारी नाही। पण त्यांचे विचार, त्यांची कृती ही समाजापर्यंत, येणाऱ्या लोकांपर्यंत कशा पद्धतीनं आपल्याला पोचवता येईल, त्या संबंधीचे काही उपक्रम आम्ही फोरमच्या माध्यमातून प्रस्तावित आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आणि त्यांच्या जाण्यामुळं महाजन कुटुंबियांचं जे नुकसान झालेलं आहे, एक दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे, त्यातून बाहेर पडण्याचं बळ आणि ताकद महाजन कुटुंबियांना मिळो। प्रामुख्यानं माननीय महाजन वहिनी यांना आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांना ते मिळो अशा प्रकारची शुभेच्छा, मी अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि फोरमच्या वतीनं आम्ही सगळेजण त्यांच्या कुटुंबामध्ये सहभागी आहोत आणि त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी, त्यांच्या अशा दुःखद प्रसंगी आम्ही खूप मनापासून त्यांच्याबरोबर आहोत। त्यांना ते बळ येवो आणि ते लवकरात लवकर या दुःखातून बाहेर पडोत अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्माबद्दलचा त्यांचा अभ्यास आणि त्यांचं चिंतन हे अतिशय महत्त्वाचं होतं। त्यांचं काय जो विभाग होता, त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं जे कार्य होतं, ते कॉमर्स विभागाचे प्राध्यापक होते। शिवाजी विद्यापीठामध्ये अधिष्ठाता होते, डीन होते आणि त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये आणि तिथं दिलेलं योगदान जे होतं शैक्षणिक क्षेत्रातलं, ते आज सगळ्यांच्यापासून त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि त्याचा उत्तरदायित्वाचा मुद्दा शिवाजी विद्यापीठाने सुद्धा उपस्थित केला। आमच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर फुले शाहू आंबेडकरी चळवळ जी आहे, ती चळवळ कशासाठी भांडणारी आहे, कशासाठी संघर्ष करणारी आहे, तर आपल्या अधिकारासंबंधी, हक्कांच्या संबंधात ती, आणि जी काही विषमता आहे देशामध्ये, जाती विषमता, आर्थिक विषमता, सर्व प्रकारची विषमता, आणि त्यामुळे समाज आमचा
जो मागे राहिलेला आहे याची जी मोठा लढा बाबासाहेबांनी दिला, मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांनी तो मोठा लढा दिला आणि आपल्याला एक मोठं संविधान भारताला देऊन उपकृत केलं आपल्या सर्वांना. महाजनांच्या बाबतीत भूमिका अशी आहे की फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असलेले जे कळीचे प्रश्न आहेत आपल्या समाजाचे, त्याचं एक चांगलं उत्तम आकलन झालेला मनुष्य होता. आणि जेव्हा आम्ही चळवळीच्या अनुषंगानं काही गोष्टी पुढे घेऊन जायचं व आपल्या आरक्षणाच्या संदर्भात असतील किंवा सामाजिक विषमता आहे, या सगळ्या गोष्टी संदर्भामध्ये महाजनांचं जे काही कॉन्ट्रिब्युशन असेल, महाजन जे आपल्याला देत असत, ज्ञान देत असत किंवा जे योगदान देत असत, बोलत असत चळवळीमध्ये, ते निश्चितपणे कृतिशील स्वरूपाचं होतं. आणि संघर्ष करत असताना अशा ज्ञानाची गरज असते. महाजनांनी ती गरज भरून काढलेली होती. परंतु आता महाजनाच्या जाण्याने ती पोकळी निर्माण झालेली आहे. एक दुःखद घटना आहे माझ्यासारख्या माणसाला. आणि या एकूणच फोरमच्या आमच्या कुटुंबाला ही फार मोठी हानी झालेली आहे. तर फुले शाहू आंबेडकर फोरमच्या वतीनं आणि सर्व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांना आदरांजली वाहतो. डॉक्टर श्रीकृष्ण महाजन हे केवळ कोल्हापूर शहरापुरते आणि शिवाजी विद्यापीठापुरते व्यक्तिमत्व नव्हतं मर्यादित. हे संपूर्ण भारतभर फुले शाहू आंबेडकरांचे विचार कसे पोचतील, त्यानुसार समाज कसा घडेल, यासाठी प्रयत्न करणारे हे व्यक्तिमत्व होतं. मुळात श्रीकृष्ण महाजन यांनी जी विचारधारा स्वीकारलेली होती ती गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारलेली होती. आणि बुद्धाचा विचार हा कुठल्या तरी विशिष्ट एका जातीची मक्तेदारी नसते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. पूर्वाश्रमीचा महार समाज हा बुद्ध म्हणून वावरतो आहे. श्रीकृष्ण महाजन त्या अर्थाने महार नव्हते, परंतु तरीही त्यांनी गौतम बुद्धाचा विचार प्रत्यक्ष स्वतःच्या वर्तनामध्ये आणलेला आहे. आणि सगळं कुटुंब हे बुद्धिस्ट विचारानं कसं वाहेल आणि संपूर्ण समाज हा कशा तऱ्हेनं बुद्धिस्ट विचारानं वर्तन करेल, यासाठी प्रयत्न करणारं हे व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे हे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं ही फार मोठी हानी आहे. केवळ पुस्तकातून, ग्रंथातून विचार मांडणारा हा वक्ता, अभ्यासक, संशोधक नव्हता. कृतीमध्ये, प्रत्यक्ष वर्तनामध्ये हे विचार आणणारा हा व्यक्तिमत्व होतं. अशा व्यक्तिमत्वाला फुले शाहू आंबेडकर फोरमनं जी आदरांजली व्यक्त केलेली आहे, ही माझ्यासाठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या कुटुंबात फुले शाहू आंबेडकर फोरम जसं सहभागी आहे, तसा महाराष्ट्र आणि देशभरातील सगळे नागरिक हे या दुःखात सहभागी आहेत. आणि असा विचारवंत अभ्यासक पुन्हा होणे नाही, परंतु त्या विचाराची वाटचाल आमच्यामध्ये यावीत, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. त्यांना विनम्र अभिवादन आणि आदरांजली.